चला तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत टेन्स यालाच आपण म्हणू शकतो काळ. टेन्स हा एक सोपा शब्द आपल्या लक्षात घेऊन ती वेळ, आपण त्याला वेळसुद्धा म्हणू शकतो. आता जसं की टेन्स आपण ओळखायचं कसं, टेन्सचा काय उपयोग आहे, टेन्सचं काम काय आहे. टेन्स आपल्याला असं सांगते की दिलेलं काम, वाक्यातलं काम किती झालं व ते केव्हा झालं. वाक्यामधला एक तर टेन्स आपल्याला काय सांगते, टाईम सांगते, नाहीतर वर्क सांगते. एक तर ते काम कोणत्या वेळेत झालं किंवा किती झालं. एक तर कामाची माहिती आणि वेळेची माहिती हे आपल्याला कोणत्या नियमानं समजते, टेन्सच्या नियमानं. टेन्सचे आपल्याला दोनच लक्षात ठेवायचे, एक तर टाईम आणि वर्क. एक तर दिलेली वेळ आपल्याला कशातून समजते, टेन्समुळे समजते. आणि काम झालं किती, दिलेलं काम झालं किती आणि कोणत्या वेळेत झालं, हे कार्य कशाचे आहे, टेन्सचे आहे. जसं की टाईममध्ये आपल्याला काय समजू शकतो, पास्ट. हे आपण टेन्सचे प्रकार बघत आहोत. टेन्सचे टाईमच्या अनुसरून किती आहेत, 3 प्रकार, पास्ट, प्रेझेंट आणि तिसरा फ्युचर. वेळ ह्या 3च प्रकारच्या आहेत. एक तर भूतकाळ, आपण त्याला पास्ट म्हणू शकतो मराठीमध्ये. एक तर भूतकाळ असू शकतो. प्रेझेंट म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, वर्तमान. आणि फ्युचर म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, भविष्य. आपल्या ज्या गोष्टी घडतात ती गोष्ट एक तर भूतकाळात झालेली असते, किंवा ती चालू असते, किंवा ती समोर होणारी असते. या 3 शिवाय कोणतेही काळ आपल्याला दिसणार नाहीत. या 3वरच अनुसरून टेन्स आहे. हे कशाचे उदाहरण झाले, टाईमचे. नंतर आपण वर्कचे जर उदाहरण घेतले, वर्कचे एकूण 4 उदाहरण आहेत, ते पण आपण बघू. पहिला घेऊ कंटिन्युअस. दुसरं आहे आपलं परफेक्ट. तिसरा आहे इंडिफिनिट. आणि चौथा आपलं काय म्हणता येईल, परफेक्ट कंटिन्युअस. हे झाले आपल्या वेळेचे प्रकार आणि हे झाले आपल्या त्या कामाचे प्रकार. आता याला अनुसरून आपल्याला काय करायचं आहे, काळाचे प्रकार घडवायचे आहेत. आता पहिला प्रकार आहे आपला पास्ट टेन्स. पास्टमध्ये आपण असं धरू, याचे 4 प्रकार आहेत. एक पास्ट कंटिन्युअस टेन्स, एक पास्ट परफेक्ट टेन्स, एक पास्ट इंडिफिनिट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रत्येक गोष्टीचे 4 वाक्य. आता कंटिन्युअस म्हणजे काय, याच्यातच त्याचा अर्थ दडलेला आहे. कंटिन्युअस म्हणजे काय, जर काम चालू असेल, कंटिन्यू असेल, तर आपण त्याला काय म्हणू शकतो, चालू. जर काम चालू असेल तर आपण त्यालाच मराठीमध्ये काय म्हणू शकतो, चालू भूतकाळ. मराठीमध्ये लक्षात ठेवा तुम्ही, पास्ट म्हणजे भूतकाळ, कंटिन्युअस म्हणजे चालू. तर पहिला टॉपिक पास्टचा काय राहील आपला, चालू भूतकाळ राहील. नंतर पास्ट परफेक्ट टेन्स. ठीक आहे. आपण काय सुरुवात पुन्हा लक्षात द्या, आपल्याला टेन्स काय सांगते, एक तर वेळ सांगते किंवा काम सांगते. वेळ आपल्याला आपल्याला वेळ कोणकोणते असतात, एक तर पास्ट असते, प्रेझेंट असते किंवा फ्युचर असते, बरोबर. वर्क किती असतात, 4. एक तर काम एकतर चालू असते, कंटिन्युअस म्हणजे चालू. परफेक्टला आपण काय म्हणू शकतो, परफेक्ट, काम पूर्ण परफेक्ट झालं, त्याच्यात काहीही बाकी नाही, म्हणजे परफेक्ट आपल्याला काय म्हणू शकतो, पूर्ण म्हणू शकतो. इंडिफिनिटला आपण काय म्हणू शकतो, ते सांगताच येत नाही, आपल्याला माहीत नाही ते काम किती झालं आणि ते सांगताही येत नाही, त्याला आपल्याला काय म्हणू शकतो, अनिश्चित. बरोबर आहे. आता परफेक्ट कंटिन्युअसला आपण काय म्हणू शकतो,
परफेक्ट कंटिन्युअसला हे आपण आता या 3 गोष्टी जर समजल्या तुम्हाला तर ही चौथी पण तुम्हाला आपोआप समजून जाईल. आता परफेक्ट म्हणजे काय आणि कंटिन्युअस म्हणजे काय? परफेक्ट म्हणजे काय? पूर्ण, आणि कंटिन्युअस म्हणजे चालू. चालू, ठीक आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. आपण डिटेलमध्ये पूर्ण लक्षात घेऊ. फक्त कंटिन्युअस म्हणजे चालू, परफेक्ट म्हणजे पूर्ण, इंडिफिनिट म्हणजे अनिश्चित. अनिश्चित अनिश्चित म्हणू शकतो. याच्यावरून नाही का आपल्याला नाही का सरळ आपल्याला काय करायचं, पाठांतर करायचं नाही, आपल्याला समजून घ्यायचं आहे. समजून घ्यायचं आहे की टेन्स हा 2 विभागामध्ये डिवाइड झाला आहे. एक तर टाईममध्ये किंवा वर्कमध्ये. एक तर टेन्स वेळेमध्ये गुंतला किंवा कामामध्ये गुंतला. काम किती सांगते तेच ते आपल्याला काय सांगेल, टेन्स सांगेल काम किती पूर्ण झालं ते, आणि वेळ काय सांगेल ती कोणत्या वेळेत घडले ते. वेळेमध्ये आपले 3 प्रकार आहेत, एक तर पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. काम हे 4 प्रकारचं असते. एक तर कंटिन्युअस, एक तर काम चालू असेल, एक तर परफेक्ट असेल, एक तर काम पूर्ण झालं असेल, किंवा एक तर काम सांगता येत नाही, अनिश्चित असेल. एक नाही तर परफेक्ट कंटिन्युअस, एक तर चालू पूर्ण म्हणू शकतो आपण त्याला. चौथा पार्ट तुम्हाला नाही का या 3 गोष्टी समजल्यानंतर तुम्हाला आपोआप समजून जाईल. त्याच्यावरूनच आपले काय पडतात, 4 प्रकार पडतात. जसं की आता बघू आपण भूतकाळ. आता जसं का पास्ट टेन्सचं एक प्रकार घेऊ. आता पास्ट टेन्स बघू आपण. पास्ट टेन्स याचे 4 प्रकार कसे पडायचे. आता टाईममध्ये आपल्याला आपण काय घेतलं, पास्ट घेतला. पहिल्या टाईममध्ये काय घेतला, पास्ट घेतला. आता पास्टमध्ये नाही का हे काय झालं, आपला भूतकाळ झाला. भूतकाळामध्ये काय झालं, काम झालं. एक तर काम चालू असेल भूतकाळामध्ये चालू, तर आपण त्या प्रकाराला काय म्हणू शकतो, पास्ट कंटिन्युअस टेन्स. हा झाला आपला पहिला प्रकार. कशाचा, पास्ट टेन्सचा. नंतर तसाच पास्ट परफेक्ट टेन्स, तसंच पास्ट परफेक्ट टेन्स असू शकतो, पास्ट इंडिफिनिट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या 4 गोष्टी कशामध्ये, 4 भाग कशामध्ये पडतात, कशाचे पडतात आपल्याला, भूतकाळाचे. तसेच प्रेझेंटचे. प्रेझेंट म्हणजे काय, वर्तमान. आता जी गोष्ट चालू आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, वर्तमान काळातली. आता त्याचे पण 4 पार्ट पडतात. एक तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, एक तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, एक तर प्रेझेंट इंडिफिनिट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या गोष्टीला या 4 गोष्टी जोडून द्यायच्या, त्याचे ते पार्ट. इकडे बघा, आपल्याला काय करायचं आहे, रट्टा मारायचा नाही. आपल्याला त्याचे पार्ट व्यवस्थित लक्षात राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा आराखडा लक्षात ठेवायचा आहे. टाईम आणि वर्क. टाईममध्ये या 3 गोष्टी आखून टाकायच्या, वर्कमध्ये या 4 गोष्टी आखून टाकायच्या. पहिले याला या 4 गोष्टी जोडायच्या, नंतर प्रेझेंटला या 4 गोष्टी, आणि तसंच फ्युचरला पण. फ्युचरचे कोणकोणते टॉपिक घेऊ आपण. एक तर फ्युचर म्हणजे भविष्य. आता जी गोष्ट समोर घडणार आहे ती पण कोण दाखवणार आहे आपल्याला, टेन्स दाखवणार आहे. तसंच फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर इंडिफिनिट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. अशा प्रकारे आपल्याला काय होतात, याचे पार्ट तयार होतात. पास्टचे एकूण 4 टाईप आहेत, प्रेझेंटचे एकूण 4 टाईप आहेत आणि फ्युचरचे एकूण 4 टाईप आहेत. ते कोणकोणते ते तुम्हाला समजलंच असेल. पाठांतर करू नका, फक्त स्ट्रक्चर ड्रॉ करा आणि त्याच्यावरून समजून घ्या. कंटिन्युअस म्हणजे काय होते, क्रिया ही चालू आहे. आपल्याला काय समजते, कोणतं कार्य चालू असेल तर त्याला आपण काय म्हणू, कंटिन्युअस म्हणू. परफेक्ट म्हणजे कोणतंही काम पूर्ण झालेलं दाखवत असेल वाक्यामध्ये तर त्या वाक्याला आपण काय म्हणू, परफेक्ट म्हणू. इंडिफिनिट, जर आपल्याला ते काम सांगता येत नसेल, कोणतंही काम कोणाला आपल्याला सांगता येत नसेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, इंडिफिनिट टेन्स. नंतर परफेक्ट कंटिन्युअस हे तुम्हाला सांगूनच देऊ, ठीक आहे. आता याच्यानंतर आपण दुसरा टॉपिक बघा, दुसरा पॉईंट बघा. आता आपल्याला बघायचं आहे 3 गोष्टी. पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. जर वाक्यामध्ये डू, डज,
पास्ट टेन्स, पास्ट म्हणजे काय होते? भविष्य, भूतकाळ. भूतकाळ. जर वाक्यामध्ये डू, डज, ॲज, ॲम, आर, हॅज आणि हॅव या 3 गोष्टी एवढे शब्द जर आले, 1 2 3 4 5 6 7 हे 7 शब्द जर आले तर आपण सांगायचं तो वाक्य कशामध्ये आहे? भूतकाळामध्ये आहे. जर आपल्याला वाक्यामध्ये काय दिलं? डू, डज, इज, ॲम, आर, हॅज, हॅव यापैकी कोणताही शब्द असेल तर आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे की ते वाक्य आपल्याला काय आहे? वर्तमान काळामध्ये म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. तसंच आपलं कोणतं दुसरा टेन्स कोणता आहे? आपला पास्ट टेन्स. पास्ट टेन्स. पास्ट टेन्स आपल्याला कसं ओळखायचं? वाक्यामध्ये जर डूच्या जागी डीड आला, डूच्या जागी डीड आला तर ॲज, ॲम, आरच्या जागी वाज, वेअर आला, वाज, वेअर आला आणि हॅज आणि हॅवच्या जागी काय आला? हॅड आला. वाक्यामध्ये ह्या गोष्टी लक्षात राहू द्यायच्या की पास्ट टेन्स आपल्याला सोपी पद्धत. जर वाक्यामध्ये डू, डज, ॲज, इम, आर, हॅज, हॅव या गोष्टी आल्या तर आपण काय म्हणू शकतो? त्याला प्रेझेंट टेन्स म्हणू शकतो. पास्ट टेन्समध्ये काय? डीड, वाज, वेअर आणि हॅड या गोष्टी आल्या असेल तर त्याला काय म्हणू शकतो आपण? पास्ट टेन्स म्हणू शकतो. पास्ट टेन्सला काय म्हणू शकतो आपण? भूतकाळ. भूतकाळ. त्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. जर वाक्यामध्ये डीड, वाज, वेअर आला, वाक्य सर समजावून घ्यायला सांगितलं तर ते कोणती गोष्ट आहे? भूतकाळामध्ये आहे. तसंच फ्युचरमध्ये काय म्हणता येईल आपल्याला? विल आणि शाल. वाक्यामध्ये विल आणि शाल आला तर समजायचं आपल्याला काय? ती गोष्ट कशामध्ये? फ्युचरमध्ये घडणार आहेत. अशा प्रकारचे आपला एक टेन्स म्हणजे काय? टेन्स ओळखायचं कसं? आता त्याचे जे प्रकार आहेत ते प्रकार खूप सारे आहेत. त्यामुळं मी याचे सेशनचे काय केलेले आहेत? आपण पार्ट केलेले आहेत. हा आपला पार्ट 1मध्ये आपण काय बघितलेला आहे? टेन्सची ओळख. टेन्स म्हणजे काय आणि त्याचे प्रकार एकूण किती आहेत आणि कशा प्रकारे या प्रकारावर पूर्ण सविस्तर व्हिडिओ मी पुढच्या सेशनमध्ये टाकणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला पुढचे सेशन अटेंड करायचे असतील ऑनलाईन क्लासेस मार्फत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचे व्हिडिओ येणारे तुम्हाला काय होईल? पुढचे व्हिडिओ येणारे तुम्हाला लगेच कळून जाईल, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स आणि त्याचे प्रकार. उद्या आपण बघणार आहोत प्रेझेंट टेन्स आणि त्याचे एकूण किती प्रकार आहेत आणि त्याचे फॉर्म्युले हे आपण कधी बघणार आहोत? उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. उद्याच्या सेशनचा व्हिडिओ आपला लवकरात लवकरच अपलोड होईल. उद्याच्या डेटमध्ये सायंकाळी 4च्या अगोदर तो अपलोड केला जाईल. धन्यवाद.